नमस्कार मंडळी, आर्यन ब्लॉग मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपण गणेश चतुर्थीसाठी चाललो गावी. तर पहा आपल्या गावाचा वॉटरफॉल जो फेमस आहे. तर आपण आपला गणेश त्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. घेऊन आलेला आपला गणपती बाप्पा. तर आपण प्रवेश करणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, आज खूप खास दिवस आहे. आणि खास दिवस म्हणाल तर वर्षाचे 365 दिवस, ज्या दिवसाची आपण आतुरतेने सगळेजण वाट बघत असतो, आपला लाडका बाप्पा जो 365 दिवस आपल्या मनामध्ये विराजमान असतो, तो आज गणेश चतुर्थी दिनानिमित्त आज आपल्या प्रत्येक घरामध्ये विराजमान होणार आहे. तर या क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण दरवर्षीप्रमाणे आलेला आहे. तर दाखवणार आहे तुम्हाला आपला घरा. तर बघत राहा. तर पाहू शकता सकाळचं वातावरण किती सुंदर असं गावाकडचं, नुसतं झोपं पसरलेलं आहे सगळीकडे. इकडे आपली आहे कार, घराच्या समोर उभी, आणि आपलं छोटंसं घर. इकडे आपला बेडरूम, हॉल, किचन, बाहेरची पडवी. तर हा आहे आपल्या बाप्पांचा विराजमान होण्याचे स्थान. तरी आमच्या लाडक्या मुरवीच्या जन्माच्या निमित्ताने आम्ही गेल्या वर्षीपासून सत्यनारायणाची पूजा ठेवत आहोत आपल्या इथे. ती देखील पूजा या ब्लॉग मध्ये थोडीशी कव्हर केली आहे. महापूर्वाचा हार हे आहे गणपतीच्या इथे बांधण्यासाठी निघालं, जे आम्ही बांधत आहोत गणपतीच्या मखरामध्ये. तर बांधल्यानंतर अशा प्रकारे ते दिसतात, होऊ शकता परंपरेनुसार हे लावली जातात. तरी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलेलं गणपती बाप्पाच्या आसनाची तयारी केलेली आणि आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर गुरुजी आलेले आहेत आपली सत्यनारायणाच्या पूजेसाठी, आणि सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करत आहेत. सत्यनारायणाची पूजा करत असताना आमची गुड्डू तिथे मध्ये मध्ये काय करतायत नक्की गुरुजी हे बघत मस्ती करताना आपल्याला ते पाहायला मिळते. जय 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 कर. आणि फायनली आम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी बसलेलो आहोत आमच्या मुलीसोबत. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आम्ही करून घेतली देवाची आरती, आणि त्यानंतर प्रसाद वाटप केलं सर्वांना. आणि हे रात्रीचे सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त सगळे गावकरी मंडळी आपल्या इथे भजन करायला आले होते. तरी भजनाचा आस्वाद घेताना आमची नुरवी खूप एन्जॉय करत होती, भजनामध्ये ढोलकी वाजवायचा प्रयत्न करत होती. आणि खरंच बाप्पाची आरती करताना जे सुख आणि जे प्रसन्नता वाटते ती वेगळीच आहे. त्यासाठीच आपण वर्षभर वाट बघत असतो.
आणि यावर्षी 7 दिवसाचे बाप्पांचे पूर्ण दिवस झाल्यानंतर आता वेळ झालेली आहे ती बाप्पांना विसर्जनाची। आणि हा क्षण खूपच कठीण असतो प्रत्येक गणेश भक्तासाठी, तसंच माझ्यासाठी होता। आणि आपण बाप्पा आरसमधून बाहेर काढलेले आहेत जाण्यासाठी, तरी आपण त्या जाण्या अगोदर बाप्पांना आपलं घर सर्व दाखवत आहोत आणि बाप्पाचे दर्शन आपल्या सर्व घरांना लाभू दे, शुभाशीर्वाद यासाठी हे परंपरेनुसार आपण करतोय। गणपती बाप्पा आणि आपल्या गावातील तरुण मित्रमंडळ ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत। आपलाही बाप्पा आता विसर्जनासाठी घराबाहेर पडत आहे। गावाच्या खालच्या टोकापासून सर्व गणपती बाप्पा निघतात आणि वरपर्यंत सर्व एका मागोमाग एक एकत्र येऊन बाप्पा पुढे आपल्या विसर्जनाच्या दिशेला जातात। गणपती बाप्पा विसर्जन होत आहे आणि वाईट तर सगळ्यांना मनातून वाटतं, मात्र बाप्पांना निरोप देताना हसत हसत निरोप देण्यात यावा असाच प्रयत्न असतो प्रत्येक गणेश भक्ताचा। तोच इथे आपल्या सगळ्या गणेश भक्तांचा दिसत आहे। दरवर्षी धबधब्याच्या बाजूला, पुलाच्या बाजूला, लाईनमध्ये, रस्त्याच्या बाजूला आपले गणेशाचे विसर्जनाची तयारी केली जाते। मात्र यावर्षी विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तो नवीनच असल्यामुळे
तरीसुद्धा विसर्जन तिथेच करायचं ठरलं आणि तिथेच आता आपले गणपती बाप्पा उतरवणार आहेत विसर्जनासाठी। पाहू शकता थोडा निसरड रोड आहे, मात्र जात आहोत आम्ही सर्व गणपती बाप्पा घेऊन तिथे। पाहू शकता अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे। आणि फायनली या वर्षाच्या गणपती बाप्पांची शेवटची आरती इथे एकदा सर्व मिळून करत आहोत आणि आरती झाल्यानंतर बाप्पांचे विसर्जन इथे होणार आहे। विसर्जनासाठी लाईनमध्ये सर्व उभे आहेत आणि एका मागोमाग एक गणपती बाप्पांना घेऊन पुढे देत बाप्पांचे विसर्जन आता होत आहे। तरी बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तरी फायनली सर्व गणपती बाप्पांचे विसर्जन झालेलं आहे आणि आपण निघत आहोत आता परतीच्या मार्गावर। तर हा आपला आहे गणपती बाप्पाचा प्रसाद। पाहू शकता तुमच्याकडे करतात का असा प्रसाद, नक्की सांगा। आणि गणपती बाप्पा मोरया, पाहू शकता गणपती बाप्पा गेल्यानंतर कशी आरास एकदम रिकामी वाटत आहे। व्हिडिओ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल। थँक्यू।